नमस्कार, ज्योतिष कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओम नमः शिवाय या मंत्राविषयी, महादेवांविषयी बोलणार आहोत. कारण आता श्रावण महिना येणार आहे. बरेच जण आपल्यातले मंत्र जप करतील, सेवा करतील. तर त्या दृष्टीने काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. जसं सातत्याने मला येणारे प्रश्न आहेत की जसं ओम नमः शिवाय एक तर गुरुकडनं घ्यावा, आणि दुसरं जे हल्ली फार पॉडकास्टमध्ये चाललं आहे की ओम म्हणू नये, नुसतं नमः शिवाय म्हटलं पाहिजे. तर याला मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही पुराणं तपासलीत तर त्याच्यामध्ये ओम नमः शिवाय हा परिपूर्ण असा मंत्र आहे. कुठेही नमः शिवाय हे केलेलं नाही. दुसरं की ओम म्हणजे काय आहे की ब्रह्मांडामधला ज्याला अंत नाही असा तो ओम आहे. ज्यावेळेस सृष्टी निर्मिती झाली त्यावेळेस सगळ्यात पहिले जे काही प्रकट झालं ते ओम ध्वनी होता. त्यामुळे त्या ओमला खूप महत्त्व आहे आणि तो ऊर्जेचा स्रोत आहे. आणि ही स्वतः सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जी कुठलीही मंत्र बघतो ती ओमपासून सुरुवात होते. आपण ज्यावेळेला मेडिटेशन करतो त्यावेळेला ओमचा ध्वनीचाच आपण मेडिटेशन करतो आहे. तर त्यामुळे ओमला किती महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीसुद्धा पॉडकास्ट ऐकून बरेच जणं ओम नमः शिवाय न म्हणता नमः शिवायचा जप करतात, जो सरासरी चुकीचा आहे. दुसरं कारण त्याचे परिणामही मी बघितलेले आहेत. माझे क्लायंट्स होते 1-2 ज्यांनी म्हणजे सुरुवातीला छान केलं, त्यांची प्रगती खूप छान झाली, सगळं छान चाललेलं होतं. आणि कुठून तरी ते पॉडकास्ट ऐकले ज्याच्यात त्यांनी ऐकलं की नाही, नमः शिवाय म्हटलं जातं, ओम नमः शिवाय म्हणू नये असं कुठेतरी ऐकलं आणि त्यांनी सुरुवात केली ती नमः शिवायला. आणि तिथून हळूहळू सगळे एक स्टेप 1 बाय 1 सगळे त्यांचे स्तोत्र मंत्र सगळं हे होऊन गेलं. आणि फार वाईट परिस्थिती झाली, कारण त्याच डिप्रेशनमध्ये चालल्या गेल्या. तर असो, सांगायचं तात्पर्य इथं असं आहे की तुम्ही मंत्रांवर शंका घेतली तर सगळं जी चांगली चालणारी गाडी असते ती कुठेतरी खराब होते. तसंच कसं आहे की ओम नमः शिवाय हा तुम्ही किंवा आपण कोणी निर्माण केलेला नाही. हे जे शिवभक्त होते, जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला तेव्हा त्यांनी म्हटलेली, म्हणजे त्यांच्याकडनं म्हटलं गेलेली आहे ते ओम नमः शिवाय. त्यावेळेचे साधू संत जे थोर मंडळी होऊन गेली आहेत त्यांनी हे म्हटलं गेलेलं आहे, त्यांच्या तोंडून हे म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्याला गुरुची आवश्यकता नाही. कारण जर बघितलं तर आपण जसं महादेव हे पिता समान म्हणतो किंवा गुरुस्थळी बघतो, ज्यांना गुरु नसतात ते गुरुस्थळी त्यांना बघता आहेत. म्हणजे ते गुरु आहेतच, सगळ्यांचेच गुरु आहेत. म्हणजे आपलेही जर गुरु आहेत, मग ते स्वामी समर्थ गोंदवलेकर महाराज असतील किंवा कोणीही असतील, जे काही गुरु, त्यांचे गुरुसुद्धा हे महादेवच आहेत. त्यामुळे गुरूंचे गुरु आहेत ते. त्यामुळे त्यांच्याकडनं आलेला हा मंत्र आहे. त्यामुळे गुरुची आवश्यकता आपल्याला नाही या मंत्रासाठी. त्यामुळे जसं आहे तसंच म्हणा, ओम नमः शिवायच म्हणा, त्यालाच जास्त महत्त्व आहे. दुसरी गोष्ट असं आहे की हर हर महादेव या विषयावर पण हल्ली काही पॉडकास्टवाले चुकीच्या अर्थाने सांगत आहेत की हर हर महादेव याचा अर्थ त्यांनी असा घेतला आहे, म्हणजे पॉडकास्टवाल्याने, की मला घेऊन जा. पण तो तसा अर्थ नाही. मला हेच सांगायचं आहे की हर हर महादेव म्हणजे इनडायरेक्टली, म्हणजे भक्ताला सांगायची गरज नाही पडत महादेवांना की तुम्ही माझं दुःख हरा किंवा माझं हे करा. त्या हर हर महादेवमध्येच सगळं येतं की माझे जे काही दुःख आहे ते सगळे तुम्ही हरण करा, ते सगळे तुम्ही कष्ट घेऊन जा. तर याच्यासाठी तो हर हर महादेव हा मंत्र बनवलेला आहे. आणि तो तुम्ही नाही बनवलेला. तो मंत्रसुद्धा अगदी ज्ञानी जे गुरु होते, ज्यांनी त्यावेळेचे जे कोणी संत होऊन गेलेत त्या लोकांनी हा नारा लावलेला होता. त्यामुळे ते चुकीचं असणं शक्यच नाही, पुराण चुकीचं असणं शक्यच नाही. मग हे पॉडकास्टवाले चुकीच्या दृष्टिकोनाने किंवा जे काय आपल्याला माहीत नाही त्यांचं काय आहे ते, पण एवढंच सांगणं आहे की ते चुकीचं सांगत आहेत. तर त्याला बळी पडू नका. आपल्या पुराणात काय म्हटलं आहे ते बघा. मी म्हणत नाही की मी सांगते म्हणून करा. तुम्हीसुद्धा पुराणं वाचा, तिथे काय लिहिलेली आहेत ते बघा. त्याप्रमाणे तो मंत्र ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव यांचा तुम्ही वापर करू शकता. आपण म्हणजे
UP बिहारकडे जे मी बघते श्रावण महिन्यामध्ये, तिथे अक्षरशः लोक 5-5, 10-10 लाखाचा संकल्प सोडतात ओम नमः शिवायचा. आणि ते ओम नमः शिवायच म्हणतात, ते कधीच नमः शिवाय म्हणत नाही, पूर्णच मंत्र म्हणतात ते. तर त्याच्यामुळे जे पुराणात आहे ते शाश्वत आहे आणि जे योग्य आहे, त्यामुळे तो आधार ठेवा, पॉडकास्ट आधार ठेवू नका, एवढंच मला इथे सांगणं आहे. धन्यवाद.